आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन झालंय आमचे समालोचक सहकारी गुरुवर्य आमचे आदरणीय ज्यांची शब्दावरती खरं तर तडजोड नसते. अभ्यास खूप मोठा आहे इतिहासाचा बी आणि क्रिकेटचा बी. यस षटकार असेल आणि षटकार आणि कोणाचं स्वागत झाले आमचे आदरणीय मधुसूदन लोंढे सर या तुमचं मनपूर्वक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओर टू लगेच आल्या आल्याच माईक हातामध्ये. धन्यवाद नितीन सर. जाऊयात आपण मैदानावरती. आजचा दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना. राम राम नमस्कार प्रणाम नंदन अभिवादन. मी समालोचक मधुसूदन लोंढे. TPL 2025 पर्व तिसरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे सहाय्यक समालोचक मित्र कलाकार, त्यानंतर अभिनेते, खलनायक, दिग्दर्शक, लेखक, व्याख्याते, कवी अशा अनेक खऱ्या अर्थानं पात्र निभावणारे आपल्या आयुष्यामध्ये आमच्या सोबत आहेत. नितीनजी बेता यांचं देखील स्वागत. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळलाय, चेंडू सरळ जाईल, वन बाउन्स लॉंग ऑफच्या दिशेने, चौकार 4 धावा, सलग दुसरा चौकार येतोय. विनंती मी नितीन वेताळ सरांना करतोय, तर संतोष सरांनी या ठिकाणी यायचं आहे. सिंहगड लायन्स आणि राजमाची बुल्स असा सामना मित्रांनो मैदानावरती आलाय. इथे फुल टॉस परत एकदा या ठिकाणी आपण पाहतोय सलग तिसरा चौकार. ते चांदची बॅट मात्र आपण पाहतोय तळपतीये. झेल सुटला होता, मला वाटतं चांदचा झेल सोडला आणि लगातार 3 चौकार मित्रांनो इथे चांद ठोकतोय. प्रत्येक मला वाटतं चांदची मागणी देखील या मैदानावरती अनेक संघाकडून आहे. आमच्या संघातून चांद खेळला जावा असं अनेकांचं म्हणणं आहे. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो खऱ्या अर्थानं मैदानावरती चौकार षटकाराच्या स्वरूपामध्ये तो देताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू चांदसाठी, राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांना पार केलं. इथे काय एसच्या कव्हर करून आपण पाहतोय परत ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू विनोद सर नक्कीच साईन करतील. हा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 22 धावा धावफलकावरती आहेत. आता स्ट्रायकिंग एंडला उभा असेल तो म्हणजे संतोष. चांद आणि संतोष या दोघांची जोडी मित्रांनो मैदानावरती आहे. सिंहगड लायन्स यावेळेस फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठमोर आहे. चेंडू उचलेल, फेकेल, त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सिंहगड लायन्स विरोधामध्ये राजमाची बुल्स. काल राजमाची बुल्सचा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहिला. शिवनेरी विरोधामध्ये आपण पाहतोय वसंतने केलेली खेळी म्हणजे पहिल्यांदा 14 धावा खऱ्या अर्थानं खर्च केल्या, परंतु त्यानंतर प्रथमेशने केलेली गोलंदाजी ही सुरेख होती आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय शिवनेरीने राजमाची बुल्स वरती या ठिकाणी विजय संपादन केला होता. या ठिकाणी परफेक्ट मिळवतो बॅट आहे, परंतु चेंडू सरळ हातामध्ये जाईल. लॉंग ऑनच्या दिशेने एक सुरेख झेल टिपण्यात आलाय. फलंदाज या ठिकाणी बाद असेल.
आलेला आहे आणि नितीन सरांनी ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचवली. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विक्रम नवीन बॅटर मैदानावरती विक्रम आला. हा चेंडू वाईट असेल, डाव्या एसीच्या खूप बाहेर. मला वाटलेली गोलंदाजी सुरू. काय सांगाल, कालचा दिवस तुम्ही अभ्यासा. सायंकाळच्या सत्रामध्ये याच गोलंदाजाने थांबवून ठेवलं होतं. आज मात्र संघाला नको नकोसं झालंय. तुम्हाला आशिष नेहरा माहितीये, तुम्हाला शॉन टॅट माहितीये, यांची गोलंदाजी कुठेतरी या प्रकारची होती. कारण लाईन लेंथनी गोलंदाजी केल्यानंतर वा सुरेख लाजवाब चेंडू यावेळेस आउट ऑफ द पार्क, षटकार साधावा. आणि लक्षात घ्या, थ्रो गोलंदाजी म्हणजे क्रिकेटला लागलेलं ग्रहण आहे आणि ते ग्रहण या मैदानावरती खपवून घेतलं जाणार नाही. तुम्हाला इथून बॅन करण्यात येईल, बाद करण्यात येईल. पंच मैदानावरती आहेत. सर्वस्वी निर्णय खऱ्या अर्थानं पंच घेतील. कारण आंतरराष्ट्रीय नियम जर आपण बघितला, फेकीचा 15 डिग्रीपेक्षा जास्त तुमचा एल्बो बेंड होत असेल तर तिथे तुम्हाला खऱ्या अर्थानं न घोषित केला जातो. यावेळेस आपण पाहतोय बॅटच्या हलकीशी कडा, पॉइंटचा क्षेत्ररक्षक गल्ली या ठिकाणी येऊन चेंडू अडवतोय. एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ, 32 धावा. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एक लक्षात घ्या, आतापासून मॅचला टायमर सुरू झालेला आहे. जर तुम्ही डिले केलात तर तुम्हाला 2 रनांची पेनल्टी लागणार आहे. नियम तुम्हाला पाळावे लागतील. नियम दोन्ही संघासाठी आहेत. लक्षात घ्या, 20 मिनिट तुम्हाला मैदानावरती फक्त धावायचंय. क्षेत्ररक्षण ज्यावेळेस तुम्ही बदलत असाल त्यावेळेस देखील तुम्ही धावत बदलायचंय. इथे फलंदाज देखील विनंती असेल की तुम्ही देखील चर्चा करण्यामध्ये जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विनोद सर असतील, त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपले इसाम सय्यद सर असतील. संजय रानमोडे सर असतील. या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळला गेला होता, चेंडू मात्र उचलला जाईल. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय अभिजित. 33 धावा धावफलकावरती आहेत. राजमाची बुल्स आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी काय जे घडतंय ते मित्रांनो चांदच्या दिशेने घडतंय. इथे नकार दिला गेला कारण चेंडू सुरेख होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मला वाटतं बॅट कट होती का, बॅटची कडा झेल परत एकदा सोडलेला आहे. दुसरं जीवदान आपण पाहतोय चांदला मिळालेला आहे. मला वाटतं पाठीमागच्या सामन्यामध्ये नितीन सर आमच्यापर्यंत माहिती कळवत आहेत की फुलटॉस चेंडूवरती चांद बाद झाला होता. यावेळेस काय घडतंय, पंच नक्कीच मैदानावरती आहेत. यावेळेस चेंडू फाईन लेगला अडवला जाईल. 2 धावा मिळतील. लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा असतील. 2 धाव्याने धावफलकावरती हलकासा बदल. 36 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या सामन्याची सुरुवात झाली आहे. पहिली इनिंग आहे. तिसरं षटक मित्रांनो प्रगती पथावर आहे. नितीनजी वेताळ आपण पाहतोय. गुलाबी थंडीमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटची झालेली ही सुरुवात सायंकाळी परत थंडीमध्ये जाऊन संपते. दिवसभर आपण पाहतोय या वेळेस एस्ट्या कव्हर करून फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू डाव्या एसटीच्या खूप बाहेरून जाणारा पंच परत एकदा दंडित करतायत. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा सामना आहे. प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी खऱ्या अर्थानं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आणि निलेश सरांनी सांगितलं यावेळेस विक्रमच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु हातामध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद. अभ्यास केला ना
तर भवानी, जगदंबा आणि तुळजा या तिन्ही तलवारी मी तुमच्यापर्यंत आता पोहोचवतो. यावेळेस आपण पाहतोय अभिजित, वेगवान चेंडू होता, सुरेख होता. क्रिकेट आहे, डोक्याला हात लावायला लावेल, कमरेला हात लावावा लागेल, बसायला लावेल, तुम्हाला सगळं करायला लावेल. कारण क्रिकेटवरती तुम्ही प्रेम करत असाल ना, कारण क्रिकेट खेळण्यासाठी पाहण्यासाठी तुम्हाला ध्येय वेडा असावं लागतं. हा फार वेगळा गेम आहे सर. काही लोकांचं आयुष्य सुद्धा आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, नकार दिलाय. चांदनी सांगितलं थोडं थांबा, बाहेरून तुम्ही सल्ले देऊ नका, मी आतमध्ये आहे. 2 झेल जरी सुटले असतील, मला वाटतं षटक या ठिकाणी समाप्त होत होतं, बरोबर ना? षटक संपले, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा प्रयत्न आहे. म्हणजे 3 षटकानंतर धावफलकावरती धावा असतील 37. फलंदाज बाद आहेत ते म्हणजे 2 फलंदाज बाद, 37 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. चला थोडं फास्ट चला. राजमाजी बुल संघ, आपला गोलंदाज लगेच येणं गरजेचं आहे. प्रवीण आणि चांद, आपण दोघंही जास्त चर्चा करताना पाहायला मिळू देऊ नका, कारण यानंतर पेनल्टी आहे. 4थं षटक मित्रांनो प्रगतीपथावर असेल. गोलंदाज आलाय तो म्हणजे या ठिकाणी सतीश हुसेन, वैयक्तिक पहिलं, संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय. हा चेंडू पहिला वाईट असेल. 1 धावेने धावफलकावरती वाढ, 38 धावा धावफलकावरती असतील. यावेळेस चानच्या बॅट मधून फटका आलाय, सरळ जाईल लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पार. चानचा एक ब्रँडेड फटका येतो, षटकार 6 धावा. 1659 साली ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज कोकण दौऱ्यावरती गेले होते ना, त्यावेळेस कृष्णाजी सावंत यांनी महाराजांना तलवार भेट दिली होती. ती तलवार खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघितली, पंच धातूपासून पोलंड वरून बनवून आली होती. आणि त्या तलवारीला ज्यावेळेस फुलटॉस चेंडू फटका दिलाय, यावेळेस काय घडतंय, परत एकदा पंचांचा इशारा येईल. 1 बाउंड चेंडू सीमा रेषा पार, चौकार 4 धावा. सामंतला त्यावेळेस आपण पाहतोय महाराजांनी 720 होन दिले होते आणि एक होन म्हणजे त्यावेळेस आपण पाहतोय नाणं होतं चलनातील. यावेळेस काय, 1 बाउंड चेंडू, नो बॉल देखील आहे. इथे आपण पाहतोय आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी, इथे धाव फलक वेगाने पुढे जाते. इथे नो बॉल टाकला गेलाय, त्यावरती चौकार आलाय. यावेळेस फ्रीट असेल. 2 झेल अगोदर सोडले गेलेले आहेत आणि चांद मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गुलाबी थंडीमध्ये मात्र एक धावांचा पाऊस आपल्या थेरगाव वेरा अकॅडमीवरती पाडताना पाहायला मिळतो. इथे काय, फटका परत आलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू अडवला जाईल, नकार दिला गेला होता. आपण पाहतोय काय घडणार आहे इथे. चान्स साठी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बळी सुद्धा देण्यामध्ये आता खेळाडू मागे पुढे बघत नाहीत. तर नक्कीच आपण धावफलकावरती जाऊयात. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस परत एकदा फटका आलाय ऑन साइडच्या दिशेने. डीप स्क्वेअरला एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल, फेकेल. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण, 56 धावा धावफलकावरती असतील. इथे आपण बघतोय खऱ्या अर्थानं पाठीमागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती 1 धाव का घेतली गेली नव्हती, का थांबवलं होतं, या प्रश्नाचं उत्तर मात्र चांदने या षटकामध्ये दिलंय.
यावेळेस परत एसट्या कव्हर केल्या, फटका खेळलाय लॉंग लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे, तैनात आहे. एक धाव मिळेल, एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 57 धावा धावफलकावरती असतील. या अगोदरच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना, डीजे आपण वाजवू नका, एक मिनिट हा. धावसंख्या झालेली आहे 4 षटकांनंतर 58, 4 ओव्हर 50 रन्स. आपण पाहतोय गणेश सरांचं खूप सारं या ठिकाणी शुभेच्छा असतील, कारण काल त्यांचा संघ सुपर 4 मध्ये जाऊन दाखल झालाय. यावेळेस आपण पाहतोय पुढे सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न. आपल्या स्पर्धेदरम्यान जर आपण बघितलं ना, तर राजमाची बुल्स यांना सपोर्ट करण्यासाठी महिला वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तर माता भगिनींचं देखील मी TPLच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं, पंच असतील, समालोचक असतील, या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट पाठीत डोक्यात मारून काय होणार नाही, तुम्हाला चेंडू पहावे लागतील, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण आणि नेहमी आपण बघतो यावेळेस आपण पाहतोय पॅडल स्वीपचा फटका, बॅटची कडा लागतीये, चेंडू मात्र इथे फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. 2 धावा इथे मिळतील, 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 63 शेवटचं षटक मला वाटतं मैदानावरती सुरू आहे. 63 धावा, मला वाटतं शेवट चेंडू बरोबर ना विनोद सर? शेवट चेंडू बरोबर, कारण चेंडू सांगण्याचा सुद्धा अधिकार पंचांशिवाय तुम्हाला नाहीये. पंच हे नियमाला बांधून खऱ्या अर्थानं मैदानावरती काम करत असतात. शेवट चेंडू पहिल्या इनिंग मधील तिसरा सामना मित्रांनो भेटीला आला. इथे काय चानच्या बॅट मधून फटका आला, परंतु झेल टिपला जाईल. शेवट चौथा झेल मात्र या ठिकाणी टिपला गेला. 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. राजमाची बुल्सला सामना जर जिंकायचा असेल तर 64 धावांची गरज आहे. 30 चेंडू 64 धावा.
सुरुवात चांगली असेल ना तर तुमचा शेवट नक्कीच चांगला होतो. स्वामी विवेकानंदांनी सुंदर वाक्य लिहून ठेवलेत. तुमच्या आयुष्याची सुरुवात चांगली करा, त्याचा शेवट नक्कीच चांगला होणार आहे. पण सातत्याने तुम्हाला त्यासाठी लढावं लागणार आहे. चानची बॅटिंग जर आपण मागल्या मॅचला बघितली सर, तर पहिल्या चेंडूत फुलटॉसवर आउट झाला. असं वाटलं चानचा दिवस आज नाही आहे, पण त्याने तयारी केली आणि येणाऱ्या मॅचला मात्र काय बॅटिंग केली जबरदस्त. इकडे स्वतःच्या टीमला सलामी देत चेंडू सीमा पार, एक टप्पा खा जातोय. चौकार चौकार चौकार, चार 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 चौकार. मॅच संपवणं गरजेचे आहे. त्या पद्धतीने तुम्हाला पळावं लागणार आहे. सुरुवात अप्रतिम केली आहे. कव्हर मध्ये खेळाय तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टिपलाय झेल आणि बॅटरचा संपलाय खेळ. थोडस नाराज होणारच आहे बॅटर, की त्यांना माहित होतं की आता फटकेबाजी करणं गरजेचं. मागाशी सरांनी सांगितलं डोक्याला हात लावणं होईल, कमरेला हात लावणं होईल, थोडंसं वाकणं होईल, थोडंसं रडणं होईल. पण ज्या वेळेस IPL चालू होते ना सर, घरामध्ये नवरा बायकोची भांडणं पण होतील. मला सिरियल बघायची, सासूने आज काय केलं, सासू उद्या काय करणार आहे, सासऱ्यांनी प्रेम दिलं का नाही दिलं. आणि तिकडे नवऱ्याचे एक आसन, अगं थांब ऋतुराज येणार आहे बॅटिंगला, थांब रोहित शर्माची बॅटिंग आहे, ह्यांच्यात भांडणं. आणि त्यात मुलाचा मग फायदा होतो, मुलगा आपला मोबाईल घेऊन साईडला बसतो. IPL ला आणि प्रत्येक घराची गोष्ट आहे. त्याच्यामुळे क्रिकेटवरती प्रेम करणारी दुनियाही तेवढीच आहे आणि तिरस्कार करणारी दुनियाही तेवढीच आहे. जाऊया पुन्हा मॅचकडे. आपण बघतोय महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. महिला सुद्धा आजकाल क्रिकेटमध्ये सातत्याने खूप मोठी उंची घेताना दिसत आहेत. गोलंदाज आपण बघतोय अभिजित चांगली गोलंदाजी करेल. संदेश फुल टॉस दिलाय, कमाल केली आहे. ऑफ साइडला नो चान्स, 1 2 3 टप्पे खात, एक ट्रॅक्टर, 2 टमटम, ठीक टपाक डमडम. धावसंख्या फलक 12 धावा. हो, जाग्यावरून खेळला, स्टँड अप फटका, डोक्यावरून जातोय पॉइंट. 1 2 3 4 टप्पे खात चेंडू अडवला गेलाय मैदानात. गंमत असते क्रिकेटमध्ये बघा, कधी कधी रडताही येतं, कधी कधी हसताही येतं. पण क्रिकेटमध्ये खेळताना ना मित्र मित्राला खूप चांगला भेटतो. आयुष्यभर आपण अनेक वेळा भेटतो मित्रांनो, आयुष्यामध्ये पण कधी मिठी मारत नाही. पण क्रिकेट सर असं आहे, तिथे मिठीच मारायला होतं, हृदयाला हृदय मिळतात तिथे. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटने आम्हाला ते दिलंय, प्रेम कसं जपायचं. हरल्यानंतर लढण्याला ताकद देणारा स्पर्धा आणि खेळ कोणते असेल ते क्रिकेट. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलाय, पण तिथे DOD डॉट चेंडू होता. धावा बनवण्याचाही प्रयत्न. पहिलं शतक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 14 या आकड्यावरती. अजूनही 24 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत आणि 50 धावींची गरज आहे. या ठिकाणी आमचे मित्र निलेश पाडाळे यांचं आगमन झालेलं आहे. सम्राट मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. यानंतर आपण पुढच्या मॅचच्या नाणेफेकीसाठी जातोय. तर या ठिकाणी मल्हारगड आणि त्याचबरोबर शिवनेरी या दोघांच्या संघ नायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढील सामना आपल्यासाठी येतोय मल्हारगड विरुद्ध शिवनेरी. वाईट चेंडू घोषित केलाय पंचाने. दोन्ही हा जमिनीला समांतर धावा मिळतील इथे अवांतर. वाईट चेंडू. धावसंख्येमध्ये हलकी हलकी वाढ होते आपण बघतोय आणि सातत्याने क्रिकेटमध्ये गेम चेंज होतोच. पण आज मात्र चानने एक वेगळा खेळ दाखवला. वाह, काय जबरदस्त फटका आहे. अरे डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. बंगाली रसगुल्ला दिलाय. बिग बिग
21 तारीख विसरू नका. आनंदाचा दिवस आहे तुमच्यासाठी. काल गणपती बाप्पाचा दिवस होता आणि 21 तारीख महत्वाची होती. गोड तारीख ज्याला म्हटलं जातं. क्रिकेटला खऱ्या अर्थाने शुभ आकडा मानला जातो 21. आपण बघतोय चांगला फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये ग्राउंड शॉट. एक सिंगल मिळेल. डबल दुर्री 22 धाबा फलक्यावरती आहेत आणि आजही 22 धाबा आणि आजही 22 तारीख आहे. काय सुंदर मॅच, काय सुंदर आयोजन, काय सुंदर नियोजन आहे. ओव्हर टू निलेश सर. या ठिकाणी आपण पुढचा सामना जो होतोय मल्हारगड विरुद्ध शिवनेरी याच्या नाणेफेकीसाठी मी अमित गुजर यांना आमंत्रित करतो की त्यांनी निलेश पाडाळे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन नाणेफेक करायची आहे. या आपल्या परिसरातील आयकॉन प्लेयर निलेश पाडाळे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जो जिंकलेला आहे तो मल्हारगड यांनी जिंकलेला आहे. मी तोपर्यंत प्रथमेशकडे जातोय. दोन्ही प्रथम सामने प्रथमेश जिंकलेला आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्यांनी या पर्वामध्ये केलेली आहे. माझ्या अंदाजाने तरी TPL मधला एकमेव स्पिनर गोलंदाज आणि गेम चेंजर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. खरं तर मी प्रथमेशकडे जातोय. तिसरा सामना प्रथमेश काय सांगशील? दोन्ही सामने खूप चांगल्या पद्धतीने झाले आणि तुम्ही जिंकलात. तिसऱ्या सामन्यासाठी काय रणनीती असेल? आता काय अजून कळालं नाही आम्हाला बॅटिंग आहे का बॉलिंग आहे. बॅटिंग आली तर कमीत कमी आम्ही 80 रन करायचं टार्गेट ठेवू आणि आमची बॉलिंग तेवढे चांगलेच आहे की 80 रन आम्ही करू देणार नाही. संघाला 80 चेस काय करून देऊ शकत नाही आम्ही. आपण चालू असलेला सामना बघतोय सिंहगड विरुद्ध राजमाची. सर धावसंख्या या ठिकाणी मल्हारगडनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तर 28. या ठिकाणी आपल्या साठी जो सामना येतोय पुढचा शिवनेरीला फलंदाजीचं आमंत्रण केले. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू यू नितीन सर. हॅलो. प्रेक्षकांसाठी एक आनंदाची आणि खेळाडूंसाठी देखील असेल. धावफलकावरती मी घेऊन जाईल 29 29 धावा. प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने एक आनंदाची बातमी असेल. TPL 2025 आज दुपारी 3 नंतर आपण कुपन खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी इथे वितरित करणार आहोत. ते 50 रुपयाला कुपन असेल. लकी ड्रॉप फायनलच्या दिवशी सायंकाळी होईल. एक व्यक्ती कितीही कुपन खरेदी करू शकतो. त्यामध्ये 32 इंची निलेश सर बरोबर ना, 32 इंची LED TV असेल आणि 2 डिजिटल वॉच हे तुमच्यासाठी असणार आहेत. तर फक्त इथे येऊन सामना पाहण्यामध्ये खऱ्या अर्थाने एक आनंद आहेच, परंतु येणाऱ्या 24 तारखेला घरी जाताना असे 3 लोक असतील जो घरी जाताना TV घेऊन जातील आणि 2 वॉच.
म्हणजे 3 भाग्यवान विजेते आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळणार आहेत. तर आज 3 वाजल्यानंतर इथे कुपन सुरू होतील. 50 रुपयाला एक कुपन असेल आणि कुपनची मर्यादा असणार नाही. तर तुम्ही कितीही कुपन खरेदी करू शकता. तर फक्त सामना पाहू नका, तर जे बक्षीस खऱ्या अर्थानं आपण इथं येऊन मिळवू शकतो त्याचा देखील लाभ आणि आनंद घ्यायचा आहे. ओव्हर टू नितीन वेताळ सर. तेरा चेंडू आणि 32 धाब्यांची गरज आहे. लकी ड्रॉ ही संकल्पना खऱ्या अर्थानं गोड आहे. शिरूर प्रीमियर लीगला निलेश सर आम्ही होतो. तुम्हाला तिथला लकी ड्रॉ मी सांगेल. रोज ऍक्टिवा गाडी होती. आणि खऱ्या अर्थानं तसंच काहीतरी वेगळं आहे. आणि तिथे फक्त एकच, पण इथे 3 लकी ड्रॉ आहे सर. मग तुम्हाला एलईडी टीव्ही सागर भालेराव, सागर आणि- भालेराव 2 मिनिटं इकडे संपर्क करायचा. आणि इथे तुम्हाला स्मार्ट वॉच पण मिळेल. आणि प्रोफेशनल नाही, आपल्या गावासाठी खऱ्या अर्थानं गावातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आहे. ओपन स्पर्धेला खूप मोठी पारितोषिकं असतात, त्याच्यापेक्षा आपणही मोठी भरू शकतो. पण आपल्याला सातत्याने पहिले कोणाला संधी द्यायची तर आपल्या गावातील युवकांना द्यायची. म्हणून सातत्याने मॅच रंगली आहे मित्रांनो. मैदानामध्ये 12 बॉल आणि 32 धाव्यांची गरज आहे. मॅच रंगली आहे मित्रांनो. एकीकडे सिंहगड, एकीकडे राजमाची. कोणती टीम इथे इतिहास घडवणार? समोर येऊन काय जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये विंड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा नकार केलाय. आयुष्यामध्ये काही काम करत असताना नाही हा शब्द लय महत्वाचा आहे. आणि क्रिकेटमध्ये नो आणि नाही याला लय महत्व आहे. पळू का नको थांब, क्षेत्ररक्षण करू का नको थांब, अनेक गोष्टींना तुम्हाला नाही हा शब्द वापरावा लागतो. आणि ते क्रिकेटमध्ये तसंच आहे. कमी चेंडू जास्त धाव्यांची गरज आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. टायमिंगला जवाब हवाई सफर करत स्वतःच्या डगआउट पशी काय जबरदस्त कॅच टिपलाय गणेश. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. ही कॅच नाही तर ही मॅच आहे. डीजे आनंद सेने अभिनेते सर्जेराव उदागे उर्फ शुभम उदागे खरं तर पिंपरखेडवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. लवकरच त्यांचा एक मराठी सिनेमा लोकांपर्यंत प्रसिद्ध होईल. महाराष्ट्रात मध्ये मोठा सिनेमा आहे कलवरी नावाचा. सर तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा. आमचे जिवलग मित्र आहेत आणि सातत्याने आम्हाला साथ देत असतात. चांगला फटका तिथे आपण बघतोय. क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी आणि विश्वासाला लय गरज आहे. आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी खूप सुंदर वाक्य सांगितलंय. तुमच्याकडे जर आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये, तुम्ही कोणत्याही खेळामध्ये विजय मिळवता येईल. फक्त तुम्हाला त्या ताकदीने खेळावं लागणार आहे. क्रिकेटमध्ये गेम चेंज होतो, फक्त तो गेम चेंज तुम्हाला करता आला पाहिजे. चांगला फटका फसला गेलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. कॉटन बोल्ट. ठीक आहे.
7 चेंडू बाकी आहेत आणि 30 धाब्यांची गरज. या ठिकाणी आत्ता जो सामना चालू आहे तो सिंहगड विरुद्ध राजमाची. खरं तर सरांनी आत्ताच एक अनाऊन्समेंट केली होती, ती सर्व प्रेक्षकांसाठी व खेळाडूंसाठी आहे की या ठिकाणी थेरगाव प्रीमियर लीग निमित्त एक लकी ड्रॉ इथे होणार आहे. त्या लकी ड्रॉमध्ये तुम्ही 50 रुपयाचं कुपन हे एक व्यक्ती कितीही वेळा ते कुपन घेऊ शकतो आणि त्या कुपनच्या माध्यमातून जो भाग्यवान विजेता असेल त्याला 32 इंची LED TV आणि नंतरचे ते दुसरा आणि तिसरा भाग्यवान विजेता असेल त्याला डिजिटल वॉच असं मिळणार आहे. तर या लकी ड्रॉचा फायदा सगळ्यांनी घ्या. 50 रुपयाचं कुपन, एक व्यक्ती अनलिमिटेड कुपन खरेदी करू शकतो. कुपन या ठिकाणी 3 नंतर अवेलेबल होतील. तर प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू त्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे. शेवटच्या दिवशी फायनलच्या दिवशी त्याचे विजेते या ठिकाणी आपण अनाऊन्स करणार आहोत. तर खेळाबरोबर खेळाडूंसकट प्रेक्षकांसाठी पण ही सुवर्ण संधी आहे की आपल्याला 32 इंची LED TV या माध्यमातून मिळेल. चांद मेरी जान तू क्रिकेट की है शान. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 29 रनची गरज आहे. 6 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज. गोलंदाज आपण बघतोय विक्रम भोसले मैदानाच्या मध्ये गोलंदाजी. चला विक्रम सर, विनंती थोडं फास्ट खेळायचंय आणि नंतर भरपूर मॅचेस आहेत आपल्या. 6 चेंडू 29 धाब्यांची गरज. कोण जिंकणार ही मॅच महत्वाची आहे. हो, चांगला फटका तिथे, फील्डर डाऊन द बॉल, टिपलाय झेल, संपला इथे पुन्हा एकदा बॅटरचा खेळ 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 डीच. खरं तर सूरज चव्हाणचं हे वाक्य होतं, एका खेड्यातल्या मुलाने खऱ्या अर्थाने एक इतिहास घडवला. तुमचं वागणं आणि बोलणं चांगलं असेल आणि मन साफ असेल ना तर देव तुमच्या पाठीशी असतो. त्याच व्याख्यातून खऱ्या अर्थानं सूरज चव्हाणने खूप मोठी उंची गाठली. ज्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी त्याला कमेंटमध्ये वेगवेगळ्या शब्दातून त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं होतं. तू नाही करू शकत, तू ते का करतोस, वेगवेगळ्या कमेंट दिल्या होत्या, कधी कधी त्याला शिव्या सुद्धा दिल्या होत्या सर. पण त्याच महाराष्ट्रातील, आपल्याच महाराष्ट्रातील सगळ्या युवकांनी, माता भगिनींनी त्याला प्रेम दिलं आणि बिग बॉसचा विन केला. तुमच्याकडे फक्त एपेक्स पाहिजे, चांगलं वागा, भगवान तुमच्या पाठीशी असेल. आणि क्रिकेटमध्ये ते तुम्हाला वापरता येईल. हो, आपण बघतो गुडगा टेक शॉट, एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. यस, बुक्की टिंगुळ झापूक झुपूक सगळे त्याचीच वाक्य आहेत. आणि आमचे मित्र आहेत सूरज चव्हाण, आपण त्यांना नक्कीच फायनलला फोन लावू, त्यांच्याकडून शुभेच्छा घेऊ. तीन चेंडू आणि 27 धाब्यांची गरज आहे. काय होणार मॅच मध्ये? हो, फटका हो, ताळा बॅटीने खेळायचा, बॅटीची कट अगदी सिंगल मिळेन दे. 2 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज आहे. आणि मला वाटतं सिंहगड लायन्स बॅक टू बॅक ही दुसरी विजयाचं कौल घेऊन फिरेल आनंदाने. चांद आहे तिथे, ओ काय झेप होती चांदची. ये चांद नहीं है, चांद है किधर? ये शंकर है, इसका भी नाद भयंकर है. चांद कुठे? चांद चांद जिकडे षटकार चौकार मारला तिकडे चांद आहे. चांदला टाकी दाखवलेली आहे. हा, चांदच्या दिशेने चेंडू जातोय आणि शेवटचा चेंडू चांद कलेक्ट करेल आणि सामना इथे सिंहगड लायन्स विन, बॅक टू विन्स. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला.
राजामाची टीमला सुद्धा मनापासून शुभेच्छा. चला जाऊया पुढील दोन टीमांकडे. आपण विनंती आहे लगेच मॅचला सुरुवात करायची.